मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 ही एक्झाम 6 आणि 7 मेला कंडक्ट केली गेली होती आणि त्यानंतर जवळपास 15 दिवसानंतर आपली आन्सर की रिलीज झाली होती. आपल्याला 2 ते 3 दिवसाचा टाइम दिला होता ऑब्जेक्शनसाठी. आता त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न येतोय विद्यार्थ्यांकडून, तो म्हणजे रिझल्ट कधी येणार एक्झॅक्टली. त्यासोबतच त्यापुढे कॅप राऊंडची प्रोसेस काय असणार, एक्झॅक्ट कॅप राऊंड किती असणार, इन्स्टिट्यूशनल राऊंड काय असतो, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गोष्ट पाहणार आहोत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. लाईक आन्सर कीची रिलीज डेट तर झालेली आहे, रिझल्ट कधी येणार, कॅप राऊंडची प्रोसेस कशी असते, कॉलेज कधी सुरू होणार, चॉईस फिलिंग कशी करायची, सीट अलॉटमेंट कधी होणार, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, आपल्याकडे तुमच्यासाठी नर्सिंग सीईटीच्या एक्झाम नंतर काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला आहे, ज्यामध्ये 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस असेल, ज्यामध्ये तुमचा आता रिझल्ट येण्यापासून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत कम्प्लीट तुम्हाला गायडन्स मिळणार आहे, ज्यामध्ये आपण एक प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो तुमच्या अकॉर्डिंग, की प्रत्येक राऊंडसाठी ही वेगवेगळी असते. आता तुम्हाला माहिती आहे, कॅप राऊंड हे वेगवेगळे असतात, 2 ते 3 असतात, आणि त्या प्रत्येक कॅप राऊंडसाठी आपण एक वेगळी प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो आणि ती पर्सनलाइज असेल. सो हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे रिझल्ट कधी येणार. आता आन्सर की आपल्याला माहितीये, पाहिली होती लास्ट नोटीस कधी आली होती, तर नियरली 20 तारखेला आली होती, जी आन्सर की रिलेटेड होती. पहा नोटीस काय होती, तर 22 तारखेला आपल्याला आन्सर की रिलीज झाली होती आणि 24 तारखेपर्यंत आपल्याला डेट दिली होती, म्हणजे नियरली 3 दिवस. त्या 3 दिवसामध्ये आपल्याला आपलं ऑब्जेक्शन रेज करायचं होतं. त्यामध्ये एक अट होती, तुम्हाला 1000 रुपये पे करायचे होते आणि ते 1000 रुपये रिफंड पण होतात, पण जेव्हा तुमचं आन्सर हे करेक्ट असेल, ऑब्जेक्शन हे करेक्ट असेल, अदरवाईज ते पैसे कट होऊन जातात. त्यानंतर एक गोष्ट येते, ते म्हणजे रिझल्ट कधी येणार. आता ऑब्जेक्शन तुम्ही सबमिट केलं, रेज केलाय, 3 दिवस घेतले, 24 तारखेपर्यंत त्याची डेट होती. आता जे तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलेत, त्याच्यामध्ये काही इश्यू आहे का, ते बरोबर आहेत का, त्याला इव्हॅल्युएट करायला नियरली सीईटी सेल 15 ते 20 दिवस घेते. किती दिवस? 15 ते 20 दिवस. आणि तुमचे आन्सर कधी, रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे, तर नियरली 15 जून पर्यंत तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होईल. नियरली म्हणतीये ही गोष्ट लक्षात ठेवा, थोडस मागे किंवा पुढे जाऊ शकता. आता त्याच्यानंतर 15 जून, 15 ते 20 जून पर्यंत तुमचं रिझल्ट येईल, त्याच्यावरती डिस्कशन होईल, मग तुम्ही कॉलेज बघायला स्टार्ट कराल वगैरे. त्यानंतर येते वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, म्हणजे रजिस्ट्रेशन कॅप राऊंडचं. मग 1 जुलैला तुमचं कॅप राऊंड रजिस्ट्रेशन सुरू होतं. कॅप राऊंड रजिस्ट्रेशन सोबतच इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमची व्हॅलिडिटी वगैरे प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थित चेक केला जातो. काही चुका असतील तर ते रिटर्न सुद्धा येतात डॉक्युमेंट्स. सो आत्ताच तुमच्याकडे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. कोणते डॉक्युमेंट्स लागतात यावरती डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता मित्रांनो, कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. सीईटी सेल वरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल इथे जाऊन लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल असते, प्रोफाईलच्या तिथे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस इथे दिसतंय. रजिस्ट्रेशन इथे तुम्हाला जाऊन करायचं आहे. मोस्ट ऑफ द डिटेल्स आधीच फिल असतील, तुम्हाला प्रत्येक बेसिक पासून फिल करायची गरज नाहीये. लाईक नाव, नंबर, या गोष्टी फिल करायच्या नाहीयेत. पण जे कॅप राऊंडला लागतील, लाईक तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील, त्यासोबतच बऱ्याचशा काही गोष्टी असतील, नंबर असतात व्हॅलिडिटीचे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल कराव्या लागतील. आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित फिल करा, अंडर गायडन्स फिल करा, कारण थोडीशी जरी चुकी झाली तर तुमचं ऍडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. अगेन त्याच्यानंतर ही कॅप राऊंडची प्रोसेस किती चालते, 3 दिवस चालते, तर आपले टोटल 3 होतात. युजली 3 कॅप राऊंड होतात. ओके, प्रत्येक कॅप राऊंडची प्रोसेस नियरली 15 ते 20 दिवसांची असते. यामध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड सुद्धा असतो. ओके, इन्स्टिट्यूशनल राऊंड फॉर वॅकंट सीटसाठीच असतो फक्त हा. आणि 3 कॅप राऊंड हा नियरली 75 ते 90 दिवसांपर्यंत चालतो.
म्हणजे एक कॅप राऊंड नियरली पहा 15-20 दिवस डेफिनेटली चालणार आहे. म्हणजे कंप्लीट काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतीये, तर ती किती घेईल? तर 75 ते 90 दिवस घेईल. आता यामध्ये तुमचं काय काय असेल? कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन असेल, तुमचं चॉईस फिलिंग असेल, कॉलेजची चॉईस फिल करावे लागतात आपल्याला. त्यासोबतच सीट अलॉट सुद्धा याच दिवसात होईल आणि सीट तुमची कन्फर्म देखील होईल. यामध्ये फ्रीज काय असतं, बेटरमेंट काय असतं, या गोष्टी सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करतात. सो त्याबद्दल जर सेपरेट व्हिडिओ बनवायचा असेल तर मला सांगू शकता. आता इथे तुमचं जे 75 ते पुढचे 90 दिवस आहेत, तिथे तुमचं रजिस्ट्रेशन कॅप राऊंडचं चॉईस फिलिंग होईल, सीट अलॉट होतील, प्रत्येक राऊंडला वेगवेगळ्या सीट अलॉट होत असतात. सो त्याच्यानुसार आपल्याला चॉईस फिलिंग व्यवस्थित करायचं आहे. आणि यानंतर विषय येतो तो म्हणजे कॉलेज कधी स्टार्ट होईल. तर तुमचं कॉलेज हे लेट ऑगस्ट किंवा टू अर्ली सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू होण्याचे चान्सेस आहेत. सो या टाइमला नियरली तुमचं कॉलेज सुरू होईल आणि तुम्ही सक्सेसफुली कॉलेजमध्ये जाऊन तुमचं पुढचा स्टडी करू शकता. आता या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्यात आणि काउन्सिलिंग प्रोसेस फक्त व्यवस्थित करा. तुम्हाला तुमच्यासाठी आपल्याकडे गायडन्स तर आहेच, तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आणि त्याचे चार्जेस फक्त 999 रुपये आहेत. सो तुम्ही अफोर्ड देखील करू शकता. आणि आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील काउन्सिलिंग रिलेटेड, रिझल्ट रिलेटेड, आन्सर की रिलेटेड, एखाद्या क्वेश्चन रिलेटेड कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. स्पेसिफिक कॉलेजवरती व्हिडिओ बनवायचा असेल तसं देखील सांगा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू.